विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रातर्फे आयोजित वारी समतेची या कॉम्रेड साथी विजय मांडके लिखित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या समवेत आपले पाहुणे डॉक्टर हवप सुहास महाराज पडतरे, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव आणि पुस्तकाचे लेखक विजय मांडके आज आपल्या सोबत असणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं आपल्या स्वागत करतो. चारी ही हवप डॉक्टर सुहास महाराज फडतरे हे गेली 25 वर्षांहून जास्त काळ स्वतः वारकरी म्हणून नक्कीच वारी करत आहेत आणि त्यांनी स्वतः ते पुरोगामी कीर्तनकार आहेत. त्यांनी प्रबोधनाचा जो वारसा कीर्तनाच्या वारीत जपलेला आहे तो सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच आजच्या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड विजय मांडके हे साताऱ्यातील एक ज्येष्ठ पत्रकार असून महाराष्ट्रभर त्यांनी वृत्तवाहिन्या असतील, ईटीव्ही मराठी सारख्या, त्याबरोबरच दैनिक पुण्यनगरीचे साताराचे संपादक म्हणून ते राहिलेले आहेत. आणि सध्या ते अगदी गेले 3-4 दशकापासून सातारामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रमुख चळवळींमध्ये ते अतिशय क्रियाशील राहिलेले आहेत. त्याबरोबर आज आपल्यासोबत कॉम्रेड धनाजी गुरव सर आहेत. कॉम्रेड धनाजी गुरव संबंध महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. गेली 3-4 दशक पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते राहिलेले आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर स्वामी मुक्तीदल लोकशाहीवादीचे ते नेते आहेत. त्यांनी बडव्या हटाव आंदोलनामध्ये या दोघांनी विजय मांडके आणि कॉम्रेड धनाजी गुरव यांनी विद्रोही मार्फत घेतलेला पुढाकार आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हे जे काही पुस्तक आज आपण प्रकाशन करत आहोत त्याबाबत नक्कीच विद्रोहीला आनंद होत आहे. कारण विद्रोहीची भूमिका नक्कीच वारकरी परंपरा ही समतेची परंपरा असल्याचा राहिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने विद्रोहीने हाती घेतलेले बडवे हटाव आंदोलन असेल आणि इतर गेली 17 वर्ष विद्रोही वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेत आलेले आहे. त्याबरोबरच वारकरी संप्रदाय पुस्तक माला देखील विद्रोही प्रकाशित करीत राहिलेले आहे. आज आपण जे वारी समतेचे हे पुस्तक प्रकाशन करत आहोत ते आपल्या विद्रोहीच्या प्रकाशन मालेतील 25व्या क्रमांकाचे पुस्तक आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं इथे स्वागत करतो. जे कोणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे बघत असतील त्या सगळ्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि मी सगळ्यांच्या परवानगीनं मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, विशेषतः हवप सुहास महाराज फडतरे, की त्यांनी आपलं पुस्तक अनावृत करून या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करावं. सर्वांनी जर तुम्ही आवाज काय येत नाही रे इथं, आवाज काय येत नाही आवाज. कॉम्रेड हवप सुहास महाराज फडतरे यांना तांत्रिक अडचण आहे, आवाज लवकरच आपल्याशी जॉईन होईल. महाराज आवाज ऐकू येतो का? चालेल ठीक आहे. घे फडतरे महाराजांचा आवाजाचा असल्या कारणानं मला वाटतं की आपण जरी नंतर करू शकलो काय करावं. मांडके सर आणि धनाजी गुरु तुम्ही थोडं चालेल. मांडके साहेबांनी बोलायला सुरू करावं पुस्तकाबद्दल आणि पुस्तकाचं बोलणं झालं की मग आपण प्रकाशन करू. चालेल. मी आपल्या पुस्तकाचे लेखक विजय मांडके सर ज्यांच्या प्रदर्शित अनुभवातून आणि त्यांनी केलेल्या अगदी अभ्यासातून त्यांनी हे पुस्तक वारी समतेची लिहिलेलं आहे. मी विजय मांडके सरांना विनंती करतो
की त्यांनी आपलं मनोगत या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने व्यक्त करावं. म्हणते सर. नमस्कार. हा बोला. डॉक्टर आहेत का? डॉक्टर येत आहेत, जॉईन होत आहेत, त्यांना काही अडचण आहे. वारी समितीची मी सुरू करू का? हा, तुम्ही बोलत राहा, तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करा, त्यानंतर आपण वारी समितीची हे मी जे लेखमालिका दैनिक पुण्यनगरी आणि काही वेळा ब्लॉग मध्ये लिहित होतो, त्या ब्लॉगच्या काही लेखांचं आणि वृत्तपत्रात आलेल्या लेखांचं अशी एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि ते वारी समितीची असं या नावाने ते आज प्रसिद्ध होत आहे. सम्यक विद्रोही प्रकाशन संस्थेचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे पुस्तक त्यांच्या संस्थेच्या वतीनं प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर वारी समितीची हे नाव देण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे वारकरी संप्रदाय हा समतेचं तत्वज्ञान घेऊन जाणार आहे, अंधश्रद्धा निर्मूलनचा विचार घेऊन जाणार आहे, स्त्री पुरुष समानतेचा विचार घेऊन जाणार आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची ही आषाढी वारी किंवा कार्तिकी वारी, माझी वारी ही समतेची वारी आहे. हा वारीचा संदेश देण्यासाठी म्हणून हे पुस्तकाचं नाव हा वारी समितीची असं मी ठरवलं आणि ते देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वारी समतेची हे पुस्तक रूपी प्रकाशित करताना मला खरं तर मी जे काय लिहायचंय ते लिहिलेले आहेत, विचार मांडायचे ते मांडलेले आहेत, परंतु मला इथं सगळ्या काही जणांचे आभार व्यक्तिशः मानले पाहिजेत म्हणूनच मी ते मानत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि आमच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर आ. साळुंके सर उर्फ तात्या यांनी पुस्तकाला ब्लर्ब दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या ब्लर्ब मध्ये म्हटलेलं आहे की वारकरी संप्रदायाचे समतावादी आकलन म्हणजे वारी समितीची. हे त्यांनी हे देऊन माझ्या पाठीवर शाबासकीची आशीर्वादाची थाप दिलेली आहे, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या पुस्तकाला 4 शब्द म्हणा किंवा त्यात मांडणी करण्यासाठी म्हणून आमचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष आणि माझे चळवळीचे सहकारी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी आपलं विचार तिथं प्रकट केलेले आहेत. त्यात त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्याच्याबद्दल मी आता काय बोलत नाही कारण कॉम्रेड धनाजी गुरव बोलणारच आहेत, परंतु त्यांनी अनेक गोष्टी त्यात निर्देशित केलेल्या आहेत, त्या नक्कीच त्याच्यावर प्रकाश झोत टाकला पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी त्यात काही गोष्टींवर पुसटसा असा उल्लेख केलेला आहे, ओझरता असा उल्लेख केलेला आहे, परंतु तो उल्लेख करताना मी जाणीवपूर्वकच वृत्तपत्राची मर्यादा लक्षात घेऊन मी तो उल्लेख जास्तीत जास्त त्यावर भाष्य करण्याचं टाळलेलं आहे, संक्षिप्त रूपानच दिलेलं आहे, जास्त खोलात जाऊन त्याचं मांडलेलं नाही. त्याच्यावर नक्कीच सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि तो जर कॉम्रेड धनाजी गुरवांनी मला पुष्टी दिली तर मी ती नक्कीच पुढं नक्कीच त्याचा विचार करेल आणि त्या दृष्टीनं सखोल अभ्यास करून ती मांडणीच्या रूपानं नक्कीच आपण मांडूया असं मला वाटतं. या ठिकाणी मी ज्यांनी माझं या पुस्तकाचं पेजिंग नंतर प्रिंटिंग करून दिलं ते प्रिंट ऑफसेटचे संदेश शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर शशीभूषण जाधव यांनी टायपिंग करून दिलं, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. या पुस्तकाचं कव्हर ज्यांनी करून दिलं तो अगदी तरुण असा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा हरहुन्नरी कलाकार कार्यकर्ता आहे शुभम ढाले हा सातारचा. मी त्याला विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि त्यांनी कव्हर अतिशय चांगल्या पद्धतीनं कव्हर करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यालाही धन्यवाद देतो. आणि
आपणा सर्वांना मी एवढंच सूचित करू इच्छितो की वारकरी संप्रदाय हा नक्कीच विषमतेवर वार करणारा तो वारकरी, हे जे म्हटलेलं आहे ते खरंच आहे. आणि म्हणून विषमतेवर वार करणारा तो वारकरी आणि त्याचा तो वारकरी संप्रदाय, म्हणूनच समतेचं तत्वज्ञान घेऊन जाणारा तो वारकरी संप्रदाय, हे आपण या ठिकाणी अधोरेखित आपल्याला केलं पाहिजे. त्याचबरोबर आज या 17 जुलै रोजी माझी आई स्मृतिशेष कुसुम मांडके यांचं 5वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्तानं आज हा हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याला एक माझ्या दृष्टीनं वेगळं महत्व आहे, कारण तिनं जो कृतिशील असा संदेश दिलेला आहे, देहदान करून जो कृतिशील असा संदेश दिलेला आहे, त्या विज्ञानावर आधारित अशा संदेशाचं कृतिशील पालन करण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी आणि प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी आजच्या दिवसा इतका दिवस कुठलाही चांगला नाही असं मी मनोमन ठरवलं आणि मी या सगळ्यांना विनंती केली, आपण आता हे पुस्तक प्रकाशित करूया. त्या प्रकाशनाला कॉम्रेड दानाजी गुरवाले, हबप डॉक्टर सुहास फडतरे आहेत, सूत्रसंचालन करणारा मयूर खराडे आहे आणि आपण सर्वजण हे ऐकायला इथं आलेला आहात, याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. मी अजिबात लांबवणार नाही, परंतु एक सांगेन की या समतेच्या दिशेनेच वाटचाल करणारा मी एक वारकरी आहे आणि तो वारकरी म्हणूनच कृतिशील जगण्यात मला आनंद आहे. आपण सर्वजण या लॉकडाऊनच्या कालावधीत खरं तर हे पुस्तक प्रकाशन बापू चंदनशिवे सर, धनाजी गुरव, सुहास फडतरे, हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या म्हणण्यानुसार खरं तर ते पंढरपूरलाच करायचं होतं आणि पंढरपूरला या पुस्तकाच्या निमित्तानं चर्चा 100% आयोजित केली तर 100% चांगलं होईल असं मला वाटतं. कारण पंढरपूर सारखं ठिकाण या पुस्तकावरील चर्चेला मिळणं हे सुद्धा चांगलं आहे, परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत आपण या पुस्तकाचं प्रकाशन ऑनलाईन करत आहोत आणि ऑनलाईन प्रकाशनाला सुद्धा आपण या पद्धतीनं आलेला आहात, म्हणून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय माऊली. नक्कीच धन्यवाद मांडके सर. या पुस्तकाच्या निमित्तानं 2-3 नवीन घटना आहेत विद्रोहीच्या मध्ये सुद्धा. विद्रोहीचं हे पहिलंच ऑनलाईन पब्लिकेशन आहे. पहिल्यांदाच विद्रोहीचं पुस्तक हे ऑनलाईन प्रकाशित होत आहे विद्रोहीच्या पेजवरून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातील या मुखपृष्ठ सुद्धा विद्रोहीचाच कार्यकर्ता शुभम ढाले यानं अत्यंत कमी साधनं उपलब्ध असताना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. हबप सुहास महाराज फडतरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी त्यांना ऍड करतोय आपल्या ह्याच्यामध्ये. महाराज आवाज ऐकू येतो का? फडतरे महाराज आवाज ऐकू येतोय का? फडतरे महाराजांची नेट प्रॉब्लेम दिसतोय. फडतरे महाराजांच्या माईकचा काही तांत्रिक अडचण आहे की त्यांच्या मुलासोबत बसून ते आणि घरच्यांसोबत ते सॉल्व्ह करतात. निश्चितच वारी समतेची हे पुस्तक एका नव्या अभ्यासाला दिशा देणारा असं ठरणार आहे आणि जे पूर्वीपासून वारकऱ्यांच्या अंगाने विद्रोहीची मांडणी केलेली आहे त्या मांडणीला पुढे घेऊन जाणार आहे. मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विद्रोही संस्कृती चळवळीचे कार्यकर्ते धनाजी गुरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि सुहास महाराज फडतरे यांना जर आवाज ऐकू येत असेल तर त्यांनी ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करा. महाराज आवाज ऐकू येतोय का? तुमचं चित्र दिसत आहे. कॉम्रेड मला वाटतं तुम्ही सुरुवात करावी. सुहास फडतरे महाराज आपल्याला घ्या. मी सुरू करू का? हा कॉम्रेड तुम्ही सुरू करा.
मी बोलू का? हा कॉम्रेड, तुम्ही सुरू करा. हा, मी या पुस्तकाचे लेखक आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते साथी विजय मांडके यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण बडवे हटाव आंदोलन सुरू झाल्यापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं वारकरी परंपरेबद्दल जे काही काम केलं त्या सगळ्या कामामध्ये साथी विजय मांडके हे आघाडीवर आहे. ते पंढरपूर मधलं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन असेल, बडवे हटावचा मोर्चे असतील किंवा निदर्शन असतील किंवा इतर गोष्टींच्या मध्ये सुद्धा ते आहेत. वारीमध्ये आपण जे वारकऱ्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा हे जे कार्यक्रम घेतो आहोत त्यातल्या पूर्ण एका कार्यक्रमाची जबाबदारी साथी विजय मांडके आणि साताऱ्यातले सगळे सहकारी मिळून करतायत आणि त्याच्यामध्ये पुढाकार साथी विजय मांडके यांचा असतो. त्यांनी ज्यावेळी वर्तमानपत्रामध्ये लिहायला सुरुवात केली वारीबद्दल त्यावेळी खरोतर मला खूप आनंद झाला होता. कारण या दृष्टिकोनातून वारीकडे, वारकऱ्यांच्याकडे आणि संपूर्ण दोन्ही पालख्या ज्या निघत आहेत त्या पालखी सोहळ्याकडे बघणं आणि एक नवी दृष्टी, समतेची दृष्टी, खरी दृष्टी, वारकरी संतांच्या विचाराची दृष्टी घेऊन वारीबद्दल लिहिणं असं धाडस सहसा कोण करत नाही. पण साथी विजय मांडकेंच्या परंपरेला धरून त्यांनी ते केलं म्हणून मला ते खूप आवडलं होतं. या पुस्तकाच्या निमित्तानं या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना मी आणखी एक जबाबदारी म्हणून त्यांच्याकडे नक्कीच टाकेन. कारण त्यांनी हे पुस्तक गेले वर्षभर तयार होऊन सुद्धा वारीच्या काळामध्ये प्रकाशित करायचं म्हणून आम्ही थांबलो होतो. पण अचानकपणे हा कोरोनाचा हल्ला झाला देशावर आणि आपल्याला आपले सगळे कार्यक्रम बदलावे लागले. म्हणून आपल्याला हा कार्यक्रम सुद्धा ऑनलाईन घ्यायची वेळ आली. दुसरं एक पुस्तक पेंडिंग आहे. विजय मांडकेंनी ते मनावर घेणं आवश्यक आहे. फाशीचा वड. या देशामधल्या ज्या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलं, इंग्रज या देशातून निघून जावावेत म्हणून प्रयत्न केले, रात्रंदिवस इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत राहिले, कोणी काट्या खाल्ल्या, लाट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, हुतात्मे झाले, रक्त सांडलं, जेलमध्ये गेले. पण जे जेलमध्ये गेले नव्हते, जे इंग्रजांच्या सोबत होते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठेही सहभागी झाले नाही. आणि नावच घ्यायचं असेल तर 1920 नंतर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर 1920 नंतर सावरकरांच्या नेतृत्वाखालची हिंदू महासभा आणि मुंजे आणि गोळवलकरांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जरी राष्ट्र आणि सेवा असली तरी सुद्धा त्यांनी कधीही देशाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार केला नाही आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही. या पार्श्वभूमीवर आमच्या राबणाऱ्या बहुजन समाजातल्या ज्या माणसांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला तो इतिहास दडपून टाकायचा आणि जणू काय आपणच या देशावर प्रेम करणारे आहोत असा खोटा आव आणून आपलाच सगळा इतिहासाचा भरणा मांडायचा हे जे त्यांनी चालू केलेलं आहे त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून विद्रोहीनं खऱ्या इतिहासाची मांडणी सुरू केली आणि आमच्या परंपरा, आमची संस्कृती, आमची मूल्य व्यवस्था काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे 2 कार्यक्रम आपले सुरू झाले. एक आहे बडवे हटाव आंदोलन आणि दुसरं इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठीचे लेखन. ही दोन्ही केंद्र साथी विजय मांडके यांच्या ठिकाणी एकत्र आलेले आहे. साताऱ्यामध्ये जो फाशीचा वड आहे, जिथे इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना झाडाला बांधून गोळ्या घालण्यात आल्या, तोफेच्या तोंडी देण्यात आलं आणि फाशी देण्यात आली, असा जो वड आहे, जो साक्षीदार आहे या सगळ्याचा, त्या पुस्तकाचं प्रकाशन अजून बाकी आहे. मी फक्त साथी विजय मांडके यांना या निमित्तानं आठवण करून देतो की विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यक्रमाला धरून एक पुस्तक त्यांचं आलं, पण दुसरं पुस्तक अजून यायचं आहे. ते लवकरात लवकर यावं आणि आपण त्यांचं प्रकाशन आनंदानं सगळेजण मिळून करावं अशी एक अपेक्षा आहे.
आमची परंपरा जी बहुजनांची परंपरा आहे, ती परंपरा ही माणसाला माणूस म्हणून वागवणारी परंपरा आहे. आणि या परंपरेनंच हा देश आतापर्यंत समृद्ध झाला आहे आणि तो आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं चालत आलेला आहे. ही जी परंपरा आहे, बहुजनांची परंपरा ज्याला आम्ही म्हणतो, जी परंपरा फक्त स्वतःचा विचार करत नाही, ही परंपरा सगळ्याच माणसांचा विचार करते. पण माणसांची मर्यादा सोडून राबणाऱ्या बहुजन समाजाच्या सगळ्या परंपरा ह्या इथल्या निसर्गाचा विचार करतात, या इथल्या जनावरांचा, प्राण्यांचा विचार करतात, इथल्या जीव जंतूंचा सुद्धा विचार करतात. आणि इतकंच नाही तर जे प्राणी दिसतात त्यांचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करणारे आमच्या परंपरा आहेत. तसंच जे प्राणी दिसत नाहीत पण अस्तित्वात आहेत, अशा प्राण्यांचं सुद्धा भलं व्हावं असं म्हणणारे आमच्या बहुजनांच्या परंपरा आहेत. आणि ही परंपरा जशी झाल्या, वाढल्या, समजल्या लोकांना, तरच ते त्या परंपरेला धरून आपलं जीवन जगू शकणार आहे. आमच्या परंपरा हे प्रोफेशन म्हणून करायच्या परंपरा नाहीये. त्या जणू काय करिअर करायचे आहे म्हणून करायच्या परंपरा नाही. तो जीवन जगण्याचा मार्ग आहे, जीवन जगण्याची रीत आणि पद्धती आहे. आणि हीच पद्धती जगाला पुढे घेऊन जाणारी आणि माणसाला सुद्धा ह्या जगामध्ये टिकवणारी पद्धती आणि जीवन रीत हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी असं आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत त्याची सुरुवात बुद्धाने केली, आवाज ऐकू महावीरांनी केली, आवाज ऐकू येतो, ज्याची सुरुवात ही आता असंच असो. कॉम्रेड सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. महाराजांना माझा आवाज ऐकू येते काय विचार? हो महाराज जॉईन झाला. हा महाराज माझा आवाज येतो का? हा येतोय. हा ठीक आहे. हा कॉम्रेड माझा आवाज ऐकू येतो काय महाराज? हो हो कॉम्रेड ज्यांना ऐकू येतो तुम्ही बोला. म्हणून फक्त स्वतःच्या जीवनाचा विचार न करता सगळ्या विश्वाचा विचार करणारी जी परंपरा आहे, जी बुद्धांनी सुरू केली, जी महावीरांनी सुरू केली, ती परंपरा आज आपण वारकऱ्यांच्या रूपामध्ये पाहतो आहोत. वारकरी परंपरा ही समतेची परंपरा आहे. वारकरी परंपरा हे जग चांगलं कसं चालेल आणि माणसावर अन्याय अत्याचार कसा होणार नाही, माणसाच्या मध्ये भेदभाव राहणार नाही. मग ती जाती व्यवस्थेचा भेदभाव असेल, स्त्री पुरुषाचा भेदभाव असेल, धर्माचा भेदभाव असेल, इतकंच नाही तर वारकरी परंपरा ही या इथल्या निसर्गासोबत कसं वागावं याचं सुद्धा भान देणारी एक परंपरा आहे. आणि म्हणूनच अगदी वारकरी संतांचे सगळे जे विचार आहेत, अलीकडच्या काळामध्ये संत कोणीही कोणालाही म्हणायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे या निमित्तानं सांगायला हरकत नाही, लोकांनी कधीच ज्यांना लोकमान्य म्हटलं नाही अशांना लोकमान्य म्हणवून घ्यायची सवय आहे. पण छत्रपती हे पद मिळवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जे काय संघर्ष करावे लागले, तरी सुद्धा त्यांना छत्रपती म्हणायची इच्छा काही लोकांना नसते. पण ज्या लोकांच्यासाठी काहीच केलं नाही त्यांना मात्र लोकमान्य म्हणा असा आग्रह असतो. हीच जी परंपरा आहे, त्या परंपरांच्या मध्ये आपण आपली माणसं जी आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे लोकांच्यासाठी, जनतेसाठी घालवलं आणि ज्यांनी लोकांच्यासाठी काम केलं, त्यांच्याबद्दल मात्र आपण दुर्लक्ष करतो. आपण आपल्या पद्धतीनं आतापर्यंत आपल्या माणसांचा इतिहास, आपल्या परंपरा शोधण्यासाठी जो प्रयत्न सुरू केला, त्याच्यामध्ये वारकरी परंपरा ही आपली अत्यंत जवळची परंपरा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून वारकरी परंपरेची वैशिष्ट्ये काय आहेत? खरं तर माझ्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फडतरे बोलणार आहेत आणि ते त्या बाबतीमध्ये माहीर आहेत, कारण ते जीवन जगतायत. आम्ही ते जीवन जगतोय असं नाही, आम्ही माळ नाही घालू शकलेलो, नाही घातलेली. पण बडवे हटाव आंदोलनामुळे आम्ही ह्या सगळ्या वारकरी परंपरेचे बारकावे समजून घेऊ शकलो आणि ते समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आमच्या काही सहकार्यांनी बडव्या हटाव आंदोलनामुळे आणि वारकरी परंपरेचं महत्व लक्षात आल्यावर माळ घातलेली आहे. मग त्याच्यामध्ये माझे सहकारी मोहन अनपट असतील किंवा दुसरे माझे सहकारी दिग्विजय पाटील असतील, यांनी माळ घातली आणि वारकरी परंपरेसोबतच आपलं जिवंत नातं जोडलेलं आहे.
अर्थात फडतरे महाराजांना ही दोन्ही कार्यकर्ते चांगले माहिती आहेत आणि त्यांच्यासोबत संबंध पण आहेत. जसं बडवे हटाव आंदोलन सुरू झालं आणि वारकरी परंपरेचं महत्व लक्षात आलं, तसं आपल्यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी वारकरी संतांच्या विचाराबद्दल जास्त गांभीर्यानं आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. कारण कोणीही स्वतःला, मगाशी मी सांगत होतो तसं लोकमान्य म्हणून घेतात, तसे कोणीही स्वतःला संत म्हणून घ्यायची एक नवीन पद्धत पडलेली आहे. म्हणजे काही संत आता जेलमध्ये आहेत, बलात्काराच्या केसमध्ये, फसवणुकीच्या केसमध्ये. असे बरेचसे संत स्वतःला संत म्हणून घेतात. जे स्वतःची जात श्रेष्ठ म्हणून सांगणारे त्यांना पण आपल्यातले काही लोक संत म्हणतात, जे ब्राह्मण धर्माचं समर्थन करतात, विषमतेचं समर्थन करतात. माणसाला माणूस नाही, तो जर ब्राह्मण असेल आणि त्यानं जर जानवं घातलं असेल तरच तो माणूस, नाही तर तो माणूस नाही. इथपर्यंत ज्यांची परंपरा गेलेली आहे अशा लोकांना सुद्धा संत म्हणायची सवय आपल्याकडे लागलेली आहे. आपण इथून पुढच्या काळामध्ये प्रकर्षानं ही मांडणी केली पाहिजे की संत म्हणजे फक्त वारकरी विचाराचे असलेलेच संत, बाकीच्यांना आम्ही संत म्हणणार नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बऱ्याच परंपरा नवीन महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या आहेत. आता एखादा माणूस बोलत असताना व्यासपीठ हा शब्द प्रयोग करत नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनंच तो आग्रह केला होता की आम्ही व्यासपीठ म्हणणार नाही, ब्राह्मणी व्यवस्थेची मूल्ये प्रसारित करणारे शब्द आणि संकल्पना आम्ही वापरणार नाही, आम्ही छत्रपतींचा अपमान होऊ देणार नाही, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बसवेश्वर ऐवजी बसवण्णाच म्हणणार, आम्ही थेर म्हणजे थेरड्याचा अपमान होणारा शब्द प्रयोग करणार नाही, आम्ही इदर कल्याणी नावाचं बिदर कल्याणचा अपमान करणारं, बसवण्णांच्या परंपरेचा अपमान करणारा शब्द प्रयोग आम्ही करणार नाही. ह्या ज्या वेगवेगळ्या परंपरा विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं सुरू केल्या आणि आज महाराष्ट्रातल्या कॉन्शियस माइंड ज्याला म्हणायचं, जाणीव विचार करणारं प्रत्येक मन ह्या संकल्पना स्वीकारत आहे आणि वापरत आहे. आपल्याला या क्षेत्रामध्ये सुद्धा आणखीन भरीव काम करण्याची गरज आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून वारकरी संत, बाकी संत म्हणण्यातच अर्थ नाही, अशा वारकरी संतांच्या विचाराचे बारकावे आपल्या माणसांना सांगणं, राबणाऱ्या बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांना समजून सांगणं आणि वारकरी संतांच्या विचारावर जर आपण जगू शकलो, त्याच्या आधारावर जर आपण जगू शकलो तर या देशातले बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची स्थापना केली, याचं मूळ पाया हा वारकरी संतांच्या विचारात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यकर्ते म्हणून सगळ्या जगाला माहित आहेत, पण त्यांचे राज्य करण्याची पद्धत ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. स्त्रियांच्या सोबत कसं वागावं, शेतकऱ्यांच्या सोबत कसं वागावं, सगळ्या राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसासोबत तुम्ही कसे वागणार आहात, झाडांच्या सोबत तुम्ही कसे वागणार आहात, शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकासोबत तुम्ही कसे वागणार आहात, ही दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आली. त्याचं कारण वारकरी परंपरेच्या विचारांच्या मध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या देशातले आत्ताचे प्रश्न जरी सोडवायचे असले तरी सुद्धा आता जे माणसांचं सामाजिक समज ज्याला आपण म्हणतो, सोशल कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो, हा जो बिघडत चाललेला आहे तो आपल्या मनाने बिघडत चाललेला नाही. माणसाला माणसाच्या विरोधामध्ये लढवायचं, जातीला जातीच्या विरोधामध्ये लढवायचं, धर्माला धर्माच्या विरोधामध्ये लढवायचं, स्त्रियांच्या मनामध्ये आकस निर्माण होईल आणि पुरुषांच्या मनामध्ये स्त्रियांच्या बद्दल आकस निर्माण होईल, स्त्रियांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होईल. अशा पद्धतीनं मनुस्मृतीचे विचार वारंवार माणसांच्या मनामध्ये घालवणं आणि माणसांना त्या पद्धतीने विचाराने व्यवहार करायला भाग पाडण्याच्या पद्धतीने काही इथल्या परंपरा काम करतायत, त्याचा हा परिणाम आहे. माणसं स्वतःहून बिघडत नाहीत, माणसांना नियोजनपूर्वक बिघडलं जातं. अशा वेळेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं ही जी सामाजिक समज आहे, बिघडलेली माणसांची मनं ही घडवणं आणि त्यांना माणूसपण म्हणजे काय हे जे बुद्धानं सांगितलं, हे जे वारकरी संतांनी सांगितलं, हे पुन्हा एक वेळा सांगणं, यातूनच आमच्या देशातली लोकशाही वृद्धिंगत होणार आहे, टिकणार आहे, वाढणार आहे. कारण माणसं फक्त स्वतःचा विचार करायला लागली तर ती जनावरच होणार आहेत
आणि मनुस्मृतीचं ते वैशिष्ट्य आहे, करिअरिझम. व्यक्तीचं तुमचं स्वतःचं बघा, जगाचं बघू नका. आणि जगाचं जर तुम्ही बघणारच असला तर ती सगळी माणसं नाही, ती जनावर आहेत, अशी शिकवण देणारी मनुस्मृती. सगळी जगातली झाडं असतील, वनस्पती असतील, ह्या मारून खायची असतात, जंगल जाळायची असतात, नष्ट करायची असतात, अशी शिकवण देणारी मनुस्मृती. आणि आम्ही सगळेजण सहोदर आहोत, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे म्हणून सांगणारी तुकोबांची आणि वारकरी संतांची परंपरा, ह्या दोन्हींच्या मधला हा फरक आहे. देश म्हणजे देशातली माणसं, देश म्हणजे देशातली माती, पाणी, दगडधोंडे, या सगळ्यांच्या सकट, जनावर, जीवजंतूंच्या सकट देश असतो. आणि त्या देशावर प्रेम करायचं म्हणजे ह्या सगळ्यांच्या बद्दल गांभीर्याने विचार करायचा, हे वारकरी संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर हेरून त्याच्या आधारावर राजकीय व्यवहाराला सुरुवात केली, तो व्यवहार करायचा असेल आणि खरोखर माणसांची मन जर लोकशाहीला योग्य पद्धतीने घडवायची असतील आणि समाजातला अन्याय अत्याचार जर नष्ट करायचा असेल, माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, हे जर करायचं असेल तर आपल्याला माणसांना वारकरी संतांच्या विचाराच्या आधारावर पुन्हा एक वेळा नवं पण घडवावं लागेल, नवं मन घडवावं लागेल. त्यामध्ये वारकरी परंपरा आणि वारकरी संतांचे विचार हे आपल्याला नेहमीच मार्गदर्शक राहणार आहेत, हे या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय. खरं तर आज भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आज लोकांना पैसे मिळवण्यापेक्षा, श्रमानं पैसे मिळवण्यापेक्षा आयते पैसे कसे मिळतील हे बघायची सवय लागलेली आहे. आणि वारकरी संतांनी तर श्रमाला महत्व दिलं, कामाला महत्व दिलं, कर्माला महत्व दिलं. मागच्या आयुष्यातल्या कर्माला नव्हे, या आयुष्यातल्या कामाला, आत्ताच्या कामाला महत्व दिलं. आयतं खाण्याला नाकारलं. अर्थात नाकारण्यामध्ये जसे बसवण्ण आहेत, नाथ परंपरा आहे, शरणांची परंपरा आहे बसवण्णांच्या सोबतच्या, तसंच वारकरी संतांनी सुद्धा श्रमाला महत्व दिलं. त्यामुळं माणसं कष्टाळू होणं, काम करणं, समाजाची समृद्धी वाढणं, समाजामध्ये शांतता निर्माण होणं आणि या देशातली लोकशाही वृद्धिंगत होणं, यासाठी काय आवश्यक असेल तर माझं असं म्हणणं आहे की सामाजिक समज ही वारकरी संतांच्या विचाराच्या आधारावरची तयार झाली पाहिजे. आणि वारकरी संतांचे विचार हे यासाठी अत्यंत पोषक आहेत. आपण त्या विचारांचा बारकावा घेऊन जर समाजाकडे जाऊ शकलो, वारकरी संतांच्या भाषेमध्ये, वारकरी संतांच्या करुणेमध्ये, दयेन मायेमध्ये जर आपण हे सगळं आपल्या माणसांच्याकडे घेऊन जाऊ शकलो तर मला असं वाटतं की या देशाचं भवितव्य आपण घडवू शकतो. हे सगळं मोठेपण हे वारकरी संतांच्या विचारामध्ये आहे, ते वेगवेगळ्या मार्गाने समाजामध्ये नेता येईल. मांडके साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठी आहे की त्यांनी एक प्रयत्न केला. माझं म्हणणं की याच्या आधारावर नाटकं लिहिली जाऊ शकतात, वारकरी संतांच्या आधारावर. मध्ये शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला असं एक नाटक आलं, त्यामध्ये सुद्धा तुकोबारायांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध कसा आणि रयतेच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये वारकऱ्यांचे विचार कसे येतात हे अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. नवी चित्र काढणं आवश्यक आहे, नव्या कविता करणं आवश्यक आहे, नवी नाटकं करणं आवश्यक आहे, नवे लेख लिहिणं, पुस्तकं लिहिणं, भाषणं देणं आवश्यकच आहे. पण सगळ्यात जास्त म्हणजे कीर्तन करणं आवश्यक आहे त्या विचाराच्या आधारावर. आणि ते फडतरे महाराज असतील किंवा आता जे नवीन आपले सगळे सहकारी या वारीच्या निमित्तानं जो काय आपण कार्यक्रम घेऊ शकलो ऑनलाईन, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन चांगले सहकारी मिळालेले आहेत. या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे. वारकरी दिसला की कपाळावर आट्या येता कामा नयेत. वारकऱ्यांची पताका दिसली की आपला सुद्धा ऊर भरून आला पाहिजे स्वाभिमानानं. आणि आपण प्रत्येक वारकऱ्यासोबत मन मोकळेपणानं आणि आपलेपणानं बोलू शकलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला वारकरी संतांचे विचार समजायला पाहिजेत. गावागावामध्ये आपण जे सप्ताह होतात त्या सप्ताहाकडे फक्त कुचेष्टेनं न बघता, त्यांच्या चुका होत असतील, चुका कोणाच्या होत नाहीत, म्हणजे एवढी उदात्त असलेल्या परंपरेमध्ये जाती व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न ते करतायत नियोजनपूर्वक.
एवढ्या सगळ्या उदात्त परंपरेमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये कशी हेटाळणीपूर्वक केली जाते, आता एका कीर्तनकारावर केस झाली संगमनेरमध्ये. म्हणजे जर का अशा पद्धतीनं वारकरी संतांच्या विचाराच्या विरोधामध्ये कीर्तनकार असू शकतात, तर मग वारकरी आणि सर्वसामान्य माणसं सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली येऊन वारकरी संतांच्या विचाराला सोडून व्यवहार करू शकतात. त्यामुळे त्यांची कुचेष्टा न करता त्यांना समजून घेऊन खरे वारकरी संतांचे विचार काय आहेत हे सांगण्यासाठी त्यांच्या सोबतचा आपला संपर्क वाढवणं, गावातल्या सप्त्यामध्ये आपल्या विचाराचे म्हणजे नामदेव तुकोबांच्या विचाराचे, वारकरी संतांच्या विचाराच्या आधारावर कीर्तन करणारे कीर्तनकार कसे जास्त येतील याचा प्रयत्न करणं हे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करणं आवश्यक आहे. वारकरी संतांचे विचार हे पंढरपूर केंद्रित आहेत. वारकरी संतांचे विचार हे विठ्ठल केंद्रित आहेत. विठ्ठल, पंढरपूर आणि चंद्रभागा हे वारकरी संतांच्या विचाराचा गाभा आहे, प्रतीक आहेत. ही तिन्हीच्या तिन्ही प्रतीक आहेत. जशी पताका ही वारकरी संतांचं निर्माण केलेलं प्रतीक आहे, तसं पंढरपूर, विठ्ठल आणि चंद्रभागा ही सुद्धा वारकरी परंपरेची प्रतीक आहे. माझा आग्रह राहील की एखादी चळवळ जेव्हा प्रतीक निर्माण करते त्यावेळी तिची गती वाढते, प्रचार वाढतो, विकास वाढतो, हे मी मागं पण एक वेळा सांगितलेलं आहे. पण त्याच वेळी त्यांच्या ब्राह्मणीकरणाचं, प्रदूषणाची सुरुवात सुद्धा प्रतीकांच्या आधारे होऊ शकते. विचार बदलता येत नाही, विचार स्वीकारलेली माणसं बदलता येत नाही, पण त्यांच्या प्रतीकांना मात्र त्यांचं ब्राह्मणीकरण करायचं, त्यांना प्रदूषित करायचं, त्यांचं विकृतीकरण करायचं असं केलं जातं. तसे प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वारकऱ्यांना रामकथा सांगायची आहे, नवीन फॅड निघाली, त्याचा काही संबंध नाहीये. वारकऱ्यांच्या मध्ये सत्यनारायण घालायचा, यज्ञ घालायचे अशी फॅड सुरू आहेत. आपल्याला ते कार्यक्रम म्हणून घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर पंढरपूर मधले सगळे व्यवहार हे वारकरी संतांच्या विचारानं झाले पाहिजेत. आज सुद्धा सगळे व्यवहार तिथं होत नाही. जर का विठ्ठलाची महापूजा हे पुरुष सुक्तानं होत असेल तर ती वारकरी संतांचे नाही, वारकरी संतांच्या विचारांचा अपमान आहे, विठ्ठलाचा अपमान आहे तो. म्हणजे विठ्ठलाची महापूजा ही पुरुष सुक्तानं न होता ती पूजा ही वारकरी संतांच्या अभंगाने झाली पाहिजे. हे आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आंदोलनाचा भाग म्हणून घ्यायला पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जी मंदिर समिती आहे त्या मंदिर समितीवर फडतरे महाराजांच्या सारखी माणसं असायला पाहिजेत. दारूचा धंदा करणारे, राजकारण करणारे, ज्यांना कुठलं दुसरं पद देता येत नाही मग त्यांना तिथं पंढरपूरच्या मंदिर समितीवर नेमा, ही पद्धत चुकीची आहे. आपण हिला विरोध केला पाहिजे. हे बडवे हटाव आंदोलनाचा एक भाग म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे. राज्यकर्ते जेव्हा पंढरपूरला जातात त्यावेळी ते पुन्हा पुन्हा वारकरी संतांच्या विचाराचा अपमान करतात, विठ्ठलाचा अपमान करतात, नवस बोलतात. महाराष्ट्रामध्ये रोग जाऊ देत, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे, दुष्काळ, अरे पण वारकरी संतांनी विठ्ठलाकडे कोणतंही मागणं मागितलेलं नाही. तो नवसाला पावणारा देव नव्हे आणि तो फसवणारा सुद्धा देव नव्हे. तुम्ही नवसाच्या आधारावर ज्या धमक्या देता, ज्याचा उल्लेख मध्ये मांडके साहेबांनी केला होता की जर तुम्ही माझी पूजा नाही घातली तर तुमच्या नावा बुडवतो म्हणणारा, सत्यनारायणासारख्या धमक्या देणारा देव विठ्ठल नाहीये. विठ्ठल हा कृपाळू आहे, मायाळू आहे, आईचं रूप आहे. म्हणून तर मग आईच्याच नावानं माऊली म्हणूनच सगळेजण एकमेकाला विचारतात. ह्या परंपरा प्रदूषित होणार नाहीत यासाठीचे सगळे कार्यक्रम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कसे घेता येतील याचं आपल्याला नियोजन करायला पाहिजे. आणि पंढरपूरचं महत्व, चंद्रभागेचं महत्व जे वारकऱ्यांच्या परंपरेमध्ये आहे ते राहण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. माझं असं म्हणणं आहे की हे पुस्तक ज्याला लिहिण्याला मर्यादा होत्या, वर्तमानपत्रात लिहिताना खूप वरवर लिहावं लागतं, वाचणारे कुठल्या प्रकारचे आहेत, ते प्रकाशन कोणाच्या मालकीचं आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्या मर्यादा घेऊन साथी विजय मांडके यांनी ही लेखमाला लिहिलेली आहे. पण प्रत्येक गोष्टीबद्दल एक नवं पुस्तक होऊ शकतं. वारकरी संतांची पताका कशी आहे, ती कशी घडली आणि तिचा खरा रंग कोणता, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं पताका आणि वारकऱ्यांची पताका ही एक होती, हे कसं होतं याच्यावर एक वेगळी पुस्तिका अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिण्याची गरज आहे.
त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की पालखी सोहळ्याचे जे मार्ग आहे ज्याचा उल्लेख साथी विजय मांडके यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. पालखी सोहळ्याचे मार्ग जे आहेत हे मार्ग कशाच्या आधारावर ठरले? म्हणजे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचा काही संबंध होता की नाही? छत्रपती संभाजी महाराजांनी जे नियोजन पहिल्या सोहळ्याचं केलं आणि पाठिंबा दिला, त्यांनी तो मार्ग ठरवताना तसा मार्ग का ठरवला? आणि पालखीचे एकाचे 2 सोहळे कसे झाले? हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. काही लोक हे 2 सोहळे करण्यामध्ये तुकोबारायांच्या मानकऱ्यांना दोष देतात. मला हे चुकीचं वाटतंय. मला याच्या पाठीमागचं सांस्कृतिक राजकारण वाटतं आणि आपण त्याचा कधीतरी साकल्यानं अभ्यास केला पाहिजे. चळवळी फोडणं आणि चळवळीमध्ये मतभेद उभा करून त्यांना नष्ट करता येते काय पाहणं, हे जे प्रयत्न केले गेलेले आहेत इतिहासामध्ये त्याचाच हा एक भाग आहे असा माझ्या मनात आलेला संशय आहे. ज्ञानोबाराया आणि तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखीतून पंढरपूरला जात असताना मार्ग बदलून आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गानं दुसरा पालखी सोहळा काढण्याची गरज का पडली? तो मार्ग का बदलला? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मार्ग सोडून दुसरा मार्ग का घेतला? तुम्हाला त्यांच्यासोबत पटत नव्हतं ना, मग तुम्ही त्याच मार्गाने का नाही गेला? असे बरेच प्रश्न निर्माण होणार आहेत की ज्याच्यावर नवीन संशोधन, जसं मांडके साहेब म्हणाले तसं या विषयावर सुद्धा वेगळी पुस्तकं होऊ शकतात. काही ठिकाणी कीर्तनकार स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, काही ठिकाणी नाही आहेत. काही ठिकाणी स्वतःचे कपड्यांचं कोड घेऊन माणसं आता पालखीमध्ये, म्हणजे कोणाचा गुलाबी शर्ट, कोणाचं पांढरी पॅन्ट, म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीराचा शो करण्यासाठी पालखीमध्ये येता की खरोखर वारकरी संतांच्या विचाराचे अनुसरणासाठी तुम्ही पालखीमध्ये येता? म्हणजे स्वतःच्या संस्थेची जाहिरात करण्यासाठी पालखीमध्ये येता की विठ्ठलाचं नामस्मरण करून वारकरी परंपरा वृद्धिंगत करायची आहे म्हणून तुम्ही पालखीमध्ये येता? म्हणजे ह्या ज्या नवीन काही गोष्टी पालख्यांच्या मध्ये घुसळायच्या, हातात तलवारी घेऊन जायचं, कोणाची तरी दुसऱ्यांच्याच घोषणा द्यायच्या, विठ्ठल परंपरेच्या सोडून वारकरी संतांची नावं सोडून दुसऱ्यांचीच नावांच्या घोषणा सुरू करायच्या, ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळीने इथून पुढच्या काळामध्ये बोललं पाहिजे आणि स्पष्टपणे बोललं पाहिजे. जर विद्रोही बोलणार नसेल तर कोण बोलणार? विद्रोहीच्या परंपरेला हे करावं लागेल आणि ते विद्रोहीनं करत आलेलं आहे आणि ते करत राहिलं पाहिजे असा मी या निमित्तानं नक्कीच आग्रह करेन. आणि ज्या ज्या गोष्टींचा वारकरी परंपरेच्या वैशिष्ट्यांचा साथी विजय मांडके यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे, पण त्याच्यावर सखोल मांडणी होऊ शकलेली नाही. त्या मांडणीच्या बाबतीमध्ये साथी विजय मांडके असतील किंवा आपले इतर अभ्यासक मंडळी असतील त्यांनी गांभीर्याने घ्यावं. या निमित्तानं विद्रोहीच्या प्रकाशनामध्ये आणखीन भर पडली, चांगली भर पडली, इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक असलेली भर पडली. या पुस्तकाचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि उपस्थित झालेल्या नव्या प्रश्नांच्यावर नवी मांडणी करण्यासाठी तरुण मंडळींनी पुढे यावं आणि मांडके साहेबांनी सुद्धा त्याच्यातल्या काही जबाबदाऱ्या उचलाव्यात असाच आग्रह करून या निमित्तानं मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड. कॉम्रेड धनाजी गुरव यांनी आताच विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या परिप्रेक्षात असणारे आणि या पुस्तकाच्या संदर्भाने येणारे वारकरी परंपरेच्या विषयातील बऱ्याच विषयातून हात घातलेला आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अगदी तिच्या स्थापनेपासून गेली 20 वर्ष वारकरी परंपरा ही समतेची परंपरा असून ती जाती व्यवस्थेच्या अंधश्रद्धेच्या विरोधी आहे आणि ही भूमिका पुन्हा एकदा आपण आणली पाहिजे. टाळ कुठे असं ज्यांना म्हटलं गेलं त्यांच्यामध्ये असणारा पुरोगामीपणा हा जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे आणि आपली चांगली परंपरा, समतेची परंपरा ही पुन्हा प्रज्वलित केली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि नव्या जे कार्यक्रम आता कॉम्रेडांनी सुद्धा त्याचा सुतोवाच केला ते कार्यक्रम की जे पुन्हा एकदा विद्रोह वारकरी परंपरेला समतेचं रूप देतील असे घेण्याची गरज आहे. मला वाटतं आता डॉक्टर सुहास महाराज फडतरे हे 2 मिनिटांमध्ये जॉईन होत आहेत. त्यांना काही तांत्रिक अडचण झालेली आहे पण त्यांची तांत्रिक अडचण आता सॉल्व्ह झालेली आहे. तोपर्यंत माझी अशी विनंती आहे की
आपण आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास महाराज फडतरे जे स्वतः पेशंट डॉक्टर आहेत ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. माझी एक विनंती आहे, माझं असं म्हणणं आहे की आपण हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आता आपण घ्यावा. महाराज आवाज ऐकू येतो का? येतो. महाराज तुमच्याकडे ते पुस्तकाची असलेली प्रत आता आपण तुम्ही तिघांनी देखील ती पुस्तकाची प्रत आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवून या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं कृपया जाहीर करावं. कॉम्रेड धनाजी गुरव फडतरे महाराज. हा नक्कीच. यातली आपल्या बऱ्याच तांत्रिक अडचणी आज आपल्याकडे आहेत. प्रत आता सध्या धनाजी गुरव यांच्याकडे उपलब्ध नाही, माझ्याकडे उपलब्ध नाही. मात्र सुहास फडतरे महाराज आणि विजय मांडके या दोघांनी केलेलं आहे. आणि सुहास फडतरे महाराज यांनी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करावं आणि आपलं अध्यक्षीय मनोगत त्यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यापूर्वी आपले काही प्रेक्षक आपल्याला विचारतात की पुस्तक आपल्याला कसं मिळू शकेल. विद्रोही विद्रोही प्रभू प्रकाशन संस्था कोल्हापूर यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मूळ या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे. मात्र पुढच्या 1 महिन्याभराच्या कालखंडामध्ये म्हणजे एकूण लॉकडाऊनच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये पुस्तक 30 रुपयामध्ये सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. 10 किंवा त्यापेक्षा जास्त प्रती असल्यास आपण विद्रोहीशी संपर्क साधावा. त्या प्रती आपल्याला पोहोच करण्याची तरतूद करण्यात येईल. आपण विद्रोहीच्या पेजशी सुद्धा यासाठी संपर्क करू शकता आणि बाकीचे संपर्क आपण लवकरच तुमच्याशी शेअर करू. यानंतर मी आपले अध्यक्ष हबप डॉक्टर सुहास महाराज फडतरे यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करा. विद्रोही सलाम. विद्रोही सलाम. हो महाराज ऐकू येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पेजवरून चालू असलेला अतिशय चांगला कार्यक्रम हा. या कार्यक्रमाचं निमित्त असं आहे की विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड विजयराव मांडके यांनी वारी समितीची एक पुस्तक, अतिशय चांगल्या पद्धतीचं पुस्तक आपल्या पुढे दिलेलं आहे आपल्याला. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा हा हे निमित्त आहे या कार्यक्रमाचं. आणि मी या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा हे जाहीर करतो की या वारी समितीची विजय मांडके लिखित या पुस्तकाचं खऱ्या अर्थी प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद देतो. आणि धन्यवाद यासाठी देतो की जगद्गुरु तुकोबाराय असतील किंबहुना जे वारकरी संत असतील त्या सकल वारकरी संतांच्या विचाराला चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे त्यांनी. आणि खऱ्या अर्थानं या चळवळीमध्ये हे काम करणारे आमचे विजय मांडके हे खऱ्या अर्थानं विचारधारेनं वारकरी आहेत असं मला निश्चितपणे वाटतं. कारण या गेल्या बडेव उत्पात हटाव आंदोलनापासून सांस्कृतिक चळवळीनं वारकरी संत विचाराच्या परंपरेची ज्या चळवळी आहेत त्या चळवळी हाती घेतलेल्या आहेत. आणि त्या चळवळी समाजापर्यंत पोहोचून समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा उठाव करायचा आणि विद्रोही विचाराची चांगल्या पद्धतीचं बीजारोपण करायचं एक अतिशय स्तुत्य काम हे विद्रोही सांस्कृतिक चळवळ करते. आणि संतांच्या विचारावर प्रेम करणारे किंबहुना वारकऱ्यांची मित्र संघटना म्हणून या विद्रोही चळवळीकडे पाहिलं तरी काय हरकत नाही असा मला एक वारकरी या नात्यानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. खरं तर या पुस्तकाच्या प्रकाशनाचं अध्यक्षपद त्यांनी मला देऊ केलं हा खऱ्या अर्थानं त्यांचा मोठेपणा आहे. महाराज तुम्ही माईक थोडासा जवळ पकडावा, आवाज येत नाही अशा काही कमेंट्स आहेत. या खऱ्या अर्थानं विचाराला छान आवाज
वारकरी संतांच्या विचाराला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळ करत असते. आणि म्हणून मी या चळवळीचे आकर्षित झालो आणि या चळवळीचा एक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करतोय असं म्हटलं तरी मला काय कमीपणा वाटण्याचं कारण नाही. कारण ही एक चळवळ संत विचाराला चांगल्या पद्धतीची पुष्टी देऊन संत विचार समाज मनामध्ये रुजवण्याकामी अतिशय चांगले प्रभावी काम करते. बडवे उत्पात हटाव आंदोलनापासून मी आज विद्रोहीशी संपर्कात आलो आणि तेव्हापासून माझी अशी एक खात्री झाली की विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही वारकऱ्यांची वारकरी मित्र चळवळ आहे. ही वारकरी मित्र संघटना आहे आणि हे खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम करते. त्यातलेच आमचे एक साथीदार की जे निष्णात वारकरी किंवा एक चांगल्या पद्धतीचे एक निष्ठावंत वारकरी ज्या पद्धतीनं समाजाला विचार देऊ शकतात त्याच पद्धतीचे विचार त्यांनी संतांच्या अभंगांना प्रमाणभूत धरून या पुस्तकातून अतिशय चांगल्या पद्धतीने उद्धृत केलेले आहेत की आज या विचारांची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. खरं तर आपण भारतीय संस्कृतीमध्ये आतापर्यंत पाहत आलो की तथागत गौतम बुद्धांपासून की आजपर्यंत या अशा विचाराची चळवळ या चळवळीमध्ये समरसपणे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त एकच सगळ्या समाजाला द्यायचं आहे की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. ह्या विचारानं ज्या संतांनी आपल्याला मानवता धर्म शिकवलेला आहे त्या मानवता धर्माची खऱ्या अर्थानं मानवता धर्माचं प्रचार करणं हे संत विचाराचं संतांनी काम केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मला एक या बोलावंसं वाटतं की आतापर्यंत या समाजामध्ये वेद परंपरा मांडणारी वेद प्रमाण मांडणारी स्वतःला आस्तिक म्हणून घेणारी जे काही मंडळी आहेत त्यांनी मनुस्मृतीच्या आधारे या समाजामध्ये एक फार मोठा भेद करून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही म्हणतो तेच खरं, आम्हाला जे वाटतं तेच म्हणजे समाजाला देत आलेलं आहे अशी त्यांची मनोधारणा आहे. अतिशय किडक्या विचाराची ही परंपरा, परंतु आपल्याला या समाजाचं खऱ्या अर्थानं सर्वतोपरी शोषण करण्यामध्ये धन्यता मानणारी ही व्यवस्था आणि आतापर्यंत या समाजानं या व्यवस्थेनं सर्व समाजाचं सर्वांगानं शोषण केलं. हे शोषण करत असताना त्यांनी पहिल्यांदा एक अधिकार नावाची क्लुप्ती वापरण्यात आली त्यांच्यावर. अधिकार म्हणजे फक्त आम्हालाच अधिकार आहे. आणि मग आता मगाशी कॉम्रेड धनाजी गुरुवानी उद्धृत केल्याप्रमाणे ऋग्वेदाच्या पुरुष सूक्ताच्या आधारे 4 वर्ण आश्रम व्यवस्थेमध्ये पुरुष सूक्ताप्रमाणे आम्हालाच तो अधिकार आहे. जन्माला येणाऱ्या फक्त पुरुषाला म्हणजे नरालाच फक्त अधिकार आहे आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतो तो ब्राह्मण आणि ब्राह्मणांनाच अध्यापन करण्याचा अधिकार आहे. या अधिकार नावाच्या क्लुप्तीनं त्यांनी सर्व समाजाचं सर्वतोपरी शोषण करण्याचा प्रयत्न केला. पण या शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये महामानवानी आणि महान वारकरी संतांनी फार मोठी एक चळवळ उभारलेली आहे. वारकरी संतांनी समाजाला फक्त मार्गालाच लावलं असं जर आपल्याला वाटत असेल तर हा मोठा गैरसमज आहे की नुसती भक्ती करू नका, नुसते टाळ वाजवू नका, नुसतं भजन करू नका, नुसती कीर्तन करू नका, नुसतं प्रवचन करू नका, पण या सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. आणि हे लढण्याचं बळ संत शिरोमणी नामदेवरायांपासून आपल्याला गाडगेबाबांच्या पर्यंत सर्व वारकरी संतांनी दिलेले, पुरोगामी विचाराच्या संतांनी दिलेले. नामदेवराय तर एका अभंगामध्ये म्हणतात की आमच्या घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर घुशी, तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. अशा पद्धतीनं तुमच्या आणि आमच्यामध्ये हा जो हा भेद असेल, तो आर्थिक भेद असेल, तो जातीयतेचा भेद असेल तर तो आम्हाला मान्य नाही. तुम्ही जसं माणसं आहात तसं आम्ही सुद्धा माणसं आहे. मग यामध्ये
याच वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जातीयता निर्माण झालेली आहे आणि ही जातीयता नष्ट करण्यासाठी महामानवांनी तेव्हापासून ही चळवळ हातामध्ये घेतलेली आहे. गौतम बुद्धांनी आपल्या त्रिसूत्रामध्ये समता सांगितलेली आहे. या समतेमध्ये त्यांनी तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत, आपण एकाच रक्तमांसाचे आहोत अशा पद्धतीचे विचार देत असताना हे विचार सर्वसामान्य भोळ्या भाबड्या भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संतांनी पुढाकार घेतला आणि संतांनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारातली उदाहरणं त्यांनी या आपल्या अभंगातून उद्धृत केली. की त्यातले काही अभंग आमच्या विजय मांडके सरांनी वारी समतेच्या पुस्तकामध्ये घेतलेले. त्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपणा लागी कामो आणि घरी गुळ त्याचे अति कुळ काय की. सर्वसामान्य लोकांना गुळाची आवश्यकता असते, सर्वसामान्य लोक गुळ ओळखू शकतात. मग या गुळाचं उदाहरण देऊन त्यांच्या खऱ्या अर्थानं मनाला, त्यांच्या असलेल्या बुद्धीला, त्यांच्या असलेल्या विचाराला जागृत करण्याचं काम वारकरी संतांनी केलं. त्यामध्ये तुकोबाराय अग्रेसर आहे. तुकोबारायांनी वैचारिक बंड उभारलं, वैचारिक चळवळ उभारली. जातीयता समाजातली नष्ट झाली पाहिजे, समाजातली सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली पाहिजे, त्यामध्ये जातीभेद नसला पाहिजे, त्यामध्ये लिंगभेद नसला पाहिजे. स्त्री आणि पुरुष एकच आहेत. मनुष्य म्हणून जन्माला येत असताना फक्त दोनच जाती आहेत, हा वारकरी संतांचा आग्रह आहे. स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत. मनुष्य एक जात आहे आणि स्त्री आणि पुरुष यामध्ये कुठलाही भेद न करता स्त्री पण मनुष्यच आहे आणि पुरुष पण मनुष्यच आहे. त्यामुळं स्त्रीला गौण स्थान तुम्ही देऊ नका, हा महामानवांचा जो विचार आहे तो संतांच्या विचारातून उद्गत होत असतो. असे अनेक अभंग आहेत तुकोबारायांचे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिला मुलीला. मुलगी जन्माला येणं खऱ्या अर्थानं गौरव आहे, मुलीचा भेद करू नका, ही वारकरी संतांची विचारधारा आहे. आणि या महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संतांनी हे विचार आपल्याला देत असताना शनी शिंगणापूरमध्ये एखादी स्त्री जर देवाच्या कौतऱ्यावर चढत असेल आणि जर मनुवादी मंडळी किंबहुना प्रतिगामी मंडळी याच्या विरोधात जर आंदोलन उभं करत असतील आणि त्यामध्ये दुर्दैवानं आम्हाला सांगावं असं वाटतंय की वारकरी सुद्धा काही प्रमाणामध्ये त्यामध्ये सहभागी झाले. काही वारकरी मंडळींच्या मध्ये असा विचार प्रवाह आहे की स्त्रियांनी कीर्तन करू नये. या सर्व या लिंगभेदामध्ये महामानवांचे विचार काय आहेत, संतांचे विचार काय आहेत, या विचाराला आपण तिलांजली तर देत नाही का, असा विचार ते करतच नाहीत. संतांनी खऱ्या अर्थानं लिंगभेदाच्या विरोधात विचार दिलेले, त्यांना सन्मानित करा असं म्हटलेलं आहे. असे अनेक अभंग आहेत, आम्ही अनेक दाखले आहेत नामदारांच्या अभंगामधून, तुकोबारांच्या गाथ्यामधून, असे अनेक दाखले आहेत. पण तरी सुद्धा काही मंडळी स्वतःला आपण भक्त समजून घेतात, वैष्णव समजून घेतात आणि अशा विचाराला घालण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांना चपराक करून समतेची वारी पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीचं उद्बोधक पुस्तक आहे. अशा मंडळींनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. ते पुस्तक नुसतं वाचलं नाही तर ते चिंतनामध्ये आणलं पाहिजे. संतांच्या विचाराची खरी ओळख, संतांच्या जातीयता निर्मूलनाचे जी काही विचार आहेत त्याची खरी ओळख या वारी समतेच्या पुस्तकामध्ये आहे. मात्र अपेक्षितच नव्हतं की कॉम्रेड विजय मांडके अशा पद्धतीनं लिहू शकतील म्हणून. पण मी ज्या वेळेला हे पुस्तक पूर्ण वाचून झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की गळ्यात माळ नाही, पण तरी सुद्धा संत विचारावर आणि महामानवांच्या विचारावर प्रेम करत कशा पद्धतीनं चिंतन करून विजय मांडक्यांसारखी अशी लोक आहेत की या समाजाला, विशेषतः वारकरी संप्रदायातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने जागृत करण्याचं काम करत असतात. मी या पुस्तकाचा यासाठी गौरव करतो की खऱ्या अर्थानं समतेची वारी त्यांनी या समाजामध्ये मांडली. ती वारकरी संतांच्या असलेल्या सगळ्या अभंगाची त्यांनी निरूपण केलं की जे निरूपण चांगल्या वारकऱ्यांना सुद्धा व्यवस्थितपणे करता येणार नाही अशा पद्धतीचं असलिखित निरूपण विजय मांडकेंनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या आकलनामधून खऱ्या अर्थानं आपल्याला समतेचे विचार संतांचे आहेत ते या पुस्तकाच्या द्वारे आपल्या समाजापर्यंत पोहोचलेले आहेत, वारकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत. मी तर सांगेन वारकऱ्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. त्यामध्ये जे जे अभंग आहेत त्या अभंगाची प्रमाण नीट चिंतन करावे आणि मग आपल्या लक्षात येतं की वारकरी संतांचं कार्य आपण पुढे चालवतोय. तुकोबाराय म्हणतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आम्ही वारकरी संतांचा माग घेत निघालोय जरूर,
पण तो माग घेत असताना संतांचे विचार काय आहेत त्या विचारांची ओळख करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग ही ओळख करून घेत असताना हे पुस्तक निश्चितपणे एक मार्गदर्शक आहे की या पुस्तकानं खऱ्या अर्थानं समताधिष्ठित समाज रचनेचं जे वारकरी संतांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण व्हायला मदत होते असं मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. जाती भेदाबद्दल बोलत असताना वारकरी संतांनी हे संपूर्ण चळवळ सर्व समाजापर्यंत सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या सगळ्यांच्या जीवनाची उदाहरणं त्यांनी दिली. त्यांचं निसर्गावर प्रेम होतं. निसर्गावर प्रेम करत असताना निसर्गाची काय उदाहरणं दिली. त्यामध्ये तुळशीचं उदाहरण दिलं की जे वारकऱ्यांच्या मध्ये तुळस एक अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं की परमदयाळू पांडुरंगाला तुळस प्रिय आहे. मग तुळस जर उकरड्यावर जर वाढत असेल तर तिचं पावित्र्य कमी आहे का असा जो प्रश्न तुकोबाने अभंगामध्ये त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही मनुवाद्यांनी निर्माण केलेली ही जाती व्यवस्था स्वीकारून या समाजातल्या प्रत्येक जातीमध्ये जर भेद करत असतील तर मग मला एक सांगा की तुळशीला आपण उकरण्यामध्ये वाढली म्हणून अपवित्र समजतो का? गायीने काय अभक्ष्यभक्षण केलं म्हणजे तिचं दूध आपण अपवित्र समजतो का? अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचे विचार या संतांनी आपल्याला दिलेले आहेत. त्या विचाराच्या चांगल्या पद्धतीचं विवेचन आमच्या विजय मांडकेने वारी समितीच्या पुस्तकामध्ये उद्गत केलेलं आहे. आणि अशा अभंगाच्या ज्या अभंगाची आज गरज आहे. काही अभंग असे आहेत की आतापर्यंत या समाजामध्ये बरेचसे प्रबोधनकारांच्या मुखातून आलेलेच नाही आहेत आणि त्याच्यावर चिंतनही झालेलं नाही. एका भागामध्ये त्यांनी असं उल्लेख केलेलं की तुकोबाराय चांगले शेतकरी होते. हे शेतकरी होते म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा कबूल केलेलं आहे आणि कबूल करण्यामध्ये कमीपणा नाही हे तुकोबारायांच्या अभंगातून ते उद्गत होते. बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो. जर मी शेतकरी कुळात जन्माला आलो याच्याबद्दल मला धन्यता वाटते. का तर आम्ही उच्च कुळामध्ये जन्माला आलेलो नाही. त्याचं न्यूनगंड समाजामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते न्यूनगंड नष्ट करण्याचं काम या विचारानं केलेलं आहे. आणि मग तुकोबाराय शेतकरी होते. तुकोबाराय कुटुंब कुळात जन्माला आले होते. याचा सरळ अर्थ असा आहे की मी उच्च कुळामध्ये जन्माला आलो म्हणजे उच्च नाही तर मी हलक्या कुळात जन्माला येऊन सुद्धा चांगल्या पद्धतीचं आचरण ठेवलं तर तो खरा उच्च असू शकतो. हेच तुकोबारायांना जे सांगायचं होतं तोच निरोप वारी समतेच्या पुस्तकामध्ये त्याच विचाराच्या आधारानं विजय मांडले. आणि या पुस्तकामध्ये आमच्या चोकोबांपासून असेल चोकोबा म्हणजे आम्ही जातीहीन म्हणतात त्या अभंगाचं सुंदर निरूपण मांडकेने मांडलेलं आहे की उंबरत्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन अतिशय पद्धतीने कानोपात्रा असतील आमच्या चोकोबांच्या पत्नी आमच्या संत सोयराबाई असतील त्यांचे जे अभंग आहेत ते अभंग उद्धृत केलेले त्यामध्ये अगदी संत गाडगेबाबांचे सुद्धा त्यांनी अभंग उद्धृत केलेले आहेत की वारकरी संतांची परंपरा ही नेमकी कशी आहे. ज्या ज्या विचारानं ते अधोरेखित होते त्या विचाराचे अभंग अतिशय स्पष्टपणे अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये नाही बीड भार तुका म्हणे साना थोर कुठलीही बीडभाड ठेवलेली नाही. की आतापर्यंत या वारकरी संप्रदायामध्ये जी घुसळण झाली आहे वारकरी संतांच्या विचाराचं बऱ्यापैकी त्यामध्ये प्रक्षेप निर्माण झालेला आहे. प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आणि संतांच्या अंतःकरणामध्ये जे मेसेज आहेत ते आजपर्यंत समाजापर्यंत मध्ये पोहोचलेले नाहीत. ही त्रुटी वारी समितीच्या या पुस्तकातून निश्चितपणे आपल्याला लक्षात येते की ही त्रुटी आपल्या लक्षात येईल की ह्या संतांनी जो निरोप द्यायचा संतांना तो समाजापर्यंत पोहोचलेला नाही. पण खरा निरोप संतांचा काय द्यायचा आहे हे वारी समितीच्या पुस्तकामध्ये आपल्याला निश्चितपणे आढळेल. म्हणजे या पुस्तकाचं चौअंगानं जर आपण विचार केला मी तर या पुस्तकाकडे बघताना एक अतिशय वारकरी संतांची चांगल्या जागृत विचाराची चळवळ आधी या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उद्धृत होत असते. अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी या समाजाला देऊ केलेलं आहे. आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे कॉम्रेड धनाजी गुरव यांनी चांगल्या पद्धतीने याविषयी बोललेले आहेत. तर त्यांच्या बोलण्यामधले त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याशी मी मनापासून सहमत आहे की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आणि स्त्रियांना अभिप्रेत धरलं. पहिल्यांदा प्रथम दर्जा त्यांना दिला. स्त्रीचा सन्मान करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. त्याचं कारण आहे की जगद्गुरु तुकोबारांच्या विचाराचे खऱ्या अर्थाने संस्कार त्यांच्यावरती झालेले आहेत.
तुकोबारायांनी विचार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आलेले विचार हे तुकोबारायांचे आहेत. त्यासाठी मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या वेळेला जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना म्हणजे बाल शिवाजी असताना ते त्यांना बेल्ले परिसरामध्ये तुकोबारायांचं कीर्तन चाललेलं असतं आणि त्या कीर्तनामध्ये डॉक्टर माईक जरा जवळ पकडा. त्या कीर्तनामध्ये जिजाऊ माँसाहेबांनी राजमाता जिजाऊ साहेबांनी बाल शिवाजीला घेऊन जायचं आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये बसवायचं. त्यावेळेला तुकोबारायांनी कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं मानवता धर्म तुम्ही पाळला पाहिजे आणि यासाठी स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे अशा पद्धतीचे विचार देत असताना पहिल्यांदा बाल शिवाजींना सल्ला दिला की तुम्ही पहिल्यांदा महिलांचं सैन्य बनवा. म्हणजे इथं लिंगभेदाला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची मूठपाती तुकोबारायांनी केली आणि तेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात उतरवलं. यासाठी ज्या वेळेला तोरणागड पहिला काबीज झाला त्यावेळेला तोरणागड बनवत असताना तुकोबारायांच्या सल्ल्यानुसार जगद्गुरु तुकोबारायांच्या सल्ल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचं सैन्य बनवलं. त्यावेळच्या कोकणस्थ महिला सर्व महिला मंडळींनी पुरुष मंडळींनी स्वतःच्या जमिनी विकल्या आणि त्यामध्ये भाले बर्चे तलवारी अशा पद्धतीची शस्त्र तयार केली आणि तोरणागड काबीज करत असताना पहिल्यांदा आघाडीवर महिलांचं सैन्य होतं. हे जे विचार आहेत हे कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे तुकोबारायांच्याकडून आले. तुकोबारायांनी अशा पद्धतीचे विचार देत असताना शिवाजी महाराजांना तेही सांगितलं की कुठलीही जात न पाळता जो मनुष्य मानवता धर्माचं रक्षण करणं योग्यतेचा आहे मग तो कुठल्याही जातीचा असेल त्याला एकत्रित करा. आणि मग आपल्याला एक राहिलं नव्हतं की तुकोबारायांच्या आदर्शच विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. त्यावेळेला 18 पगड जातीची लोक एकत्र होती. त्यामध्ये आमचे रायाप्पा नावाचे संभाजी महाराजांचे जिवलग मित्र रायाप्पा होते, माझे नाईक रामोशी होते, पुन्हा हैदर काजी मुल्ला नावासारखे हैदर काजी मुल्ला नावाचे आणि इतर मुस्लिम सरदार होते, मुस्लिम शिपाई होते. 18 पगड जातीचे लोक त्यामध्ये होते. कोळी होते, माळी होते, साळी होते, कुष्टी होते. हे आपल्याला कशामुळे दिसतं तर जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर अशा पद्धतीचे विचार दिलेले आहेत की जात पात कुठलीही न मानता आपण फक्त मनुष्य म्हणून एकत्र यावं, मानवता धर्म रक्षण करणाऱ्यांची फळी बनवावी. आणि तशाच पद्धतीचे विचार आपल्याला संतांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अगदी तुकोबारायांनी एका अभंगातून मध्ये स्पष्ट केलेलं आहे की उच्चनीच्या काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. वारकरी संप्रदायाची जी बांधणी झालेली आहे ते 18 पगड जातीचे संतांनी एकत्र या वारकरी संप्रदायाचे वारकरी संत एकत्र आले आणि त्यांचाच मिळून झालेला हा समूहाचा संप्रदाय वारकरी संप्रदाय असं म्हटलं जातं. यामध्ये आमचे चोकोबा आहेत, त्यामध्ये गोरोबा आहेत, यामध्ये आमचे म्हणजे 18 पगड जातीचे लोक जे संत ज्या ज्या जातीमध्ये जन्माला आले पण जात सोडून एक मनुष्य म्हणून आणि माणूस म्हणून ज्या वेळेला ते माणसाला जागा करायला आले त्यावेळेला त्यांचे विचार खऱ्या अर्थाने या समाजाला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे उद्बोधक ठरले. आम्ही जातपात मानत नाही. तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मा मंगळ. आम्ही भेद करत नाही. वारी समतेची पाहत असताना आपल्या लक्षात येतं 18 पगड जातीच्या लोकांना या वारीमध्ये चांगल्या पद्धतीचा मान आहे. आपण वारी समतेच्या प्रवचनाच्या पहिल्या प्रवचनामध्ये मी हा सगळा विषय उद्धृत केलेला आहे पण त्याची थोडीशी उजळणी करून जातो की अगदी अनगड शहाच्या समाधीला शेजारती केल्याशिवाय पंढरपूरची तुकोबारांची वारी सुरू होत नाही. केवढा मोठा संदेश आहे. आणि त्या वेळेला वारी सुरू होते त्यावेळेला तिथं सनई चौघडा वाजवणारे 18 पगड जातीचे लोक असतात. पालखीला खांदा देणारे मान 18 पगड जातीच्या लोकांना आहे. पांडुरंगाची पालखी ज्या वेळेला त्या मंदिरातून त्यांच्या पादुकांची पालखी चंद्रभागेमध्ये स्नानाला जाते त्यावेळेला त्यांना खांद्याला मान द्यायचा, खांद्याला खांदा द्यायचा, पालखीला खांदा द्यायचा अधिकार आणि मान आहे तो लोकांना आहे. म्हणजे कुठल्याही जातीचा मनुष्य असेल तर त्याला तिथं जर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये स्थान आहे तर ते स्थान आपल्याला खऱ्या अर्थानं अधोरेखित करतं की आमच्यामध्ये जातपात नाही. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की आम्हा वैष्णवांना कुठलीही जात नाही, आम्ही कुठलीही जातपात मानत नाही. आणि 18 पगड जातीच्या संतांनी एका चांगल्या पद्धती एकत्रित येऊन जे जे विचार या समाजाला दिलेले आहेत त्या विचाराचा प्रचार करत आम्ही जात असतो. म्हणजे ही समतेची
वारी आहे. या समतेच्या वारीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र येत असतो. अगदीच काय तर आपल्याला पहिला अगदी सांगायला वारकरी महाराजांचा अचानक व्हिडिओ कोट झालेला आहे. नेट गेले नेट त्यांचं. मला जे जॉईन होत आहे ते दोनच मिनिटं. हबप सुहास पडतरे जॉईन होतील. त्यांच्या इंटरनेटला काही कनेक्शनला प्रॉब्लेम आलेला. त्यांनी चांगली मांडणी केली. या निमित्तानं तेपर्यंत मला एक आठवण सांगायची असते. गेली 20 वर्ष अखंडितपणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी म्हणून विद्रोही उत्पादनाच्या निमित्ताने सुरू झालेला कार्यक्रम जो होता तो वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर हे दरवर्षी इंदापूर आणि चिंचणी पटाटप्पा तिथं आयोजित करत असते. आणि साथी कॉम्रेड विजय मांडके सर हे इंदापूरच्या नियोजनामध्ये सातारा विद्रोहीची सगळी टीम आणि इतर विद्रोहीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये पुढाकार घेत असतात. आणि या पुस्तकातलं नामदेव महाराजांच्या संदर्भातलं एक लिखाण, एक छोटासा भाग हा मांडके सरांनी स्वतः जेव्हा ते वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवे आरोग्य सेवेचं शिबिराचं काम चालू होतं त्याच वेळी त्यांनी ते लिखाण पूर्ण केलेलं होतं आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळं अनुभव आणि वारकऱ्यांच्या आणि विचारांच्या प्रती असलेली एक जवळीकता या सगळ्यातून या पुस्तकानं आकार घेतलेला आहे. त्यांनी केलेलं दैनिक पुण्यनगरीमधलं लिखाण असेल आणि आज त्यांच्या आईचा स्मृती ज्ञान ह्या सगळा योगायोग जुळून आलेला. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक मला वाटतं सुहास फडतरे महाराजांना पुन्हा कनेक्ट होताना अडचण येत आहे, कनेक्ट होण्यात अडचण आहे. त्यामुळं आपण त्यांचं हेच मनोगत ग्राह्य धरून मला वाटतं की आता आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाऊया, संपवूया. नक्कीच गेला एक सव्वा तास आपण या वारी समितीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं कॉम्रेड धनाजी गुरव असतील, पुस्तकाचे लेखक स्वतः साथी विजय मांडके आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हबप सुहास महाराज पडतरे यांनी विस्तृत अशी मांडणी केलेली आहे. विद्रोहीची भूमिका आणि मांडके सरांनी लिहिलेलं पुस्तक हे नक्कीच जवळ जाणार आहे. आज त्यांच्या आईचं स्मृतिदिन ते नक्कीच भावुक पण झालेले आहेत, आपल्याला ते दिसतंय मांडके सर. तर या सर्वांच्या वतीनं आपली गाडलेली विचार प्रवाह आहे. विद्रोहीचा हा वैचारिक प्रवाह आहे. विद्रोही सातत्यानं सांगत आलेलं आहे की हा आमचा वैचारिक प्रवाह हा बसवांची परंपरा, महानुभाव पंथाची परंपरा, जैन परंपरा, बुद्ध परंपरा आणि वारकरी परंपरा या सर्व परंपरेतलं जे समतावादी तत्वज्ञान आहे त्याला पुढे घेऊन जाणार आहे. आज विजय मांडके यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा एक नक्कीच महत्वाचा दस्तावेज. यानंतर या विषयाने या अनुषंगाने बरेच अभ्यास व्हावेत असं मूलगामी लेखन त्यांनी केलेलं आहे. नक्कीच यावर आधारित नवीन लेखन विद्रोहीच्या संपर्कात असणारे आणि इतरही कार्यकर्ते आपले नक्कीच पुढे आणतील अशी आशा. पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावं. पुस्तक मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः विजय मांडके सर यांना संपर्क करू शकता आणि लॉकडाऊन नंतरच्या कालखंडामध्ये संपर्कामध्ये 22 जुलै नंतर हे पुस्तक आपण सर्वांना उपलब्ध करून देणारच आहोत. त्यासाठी आपलं जे कोल्हापूरचं कार्यालय आहे सम्यक विद्रोही प्रकाशन संस्थेचं आणि साताराचं कार्यालय यांच्याशी आपण संपर्क करू शकता. पुढच्या 1 महिन्याभरासाठी आपण हे 50 रुपये मूळ किंमत असणारे पुस्तक 30 रुपयामध्ये
सर्वांसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि वारकरी परंपरेचा असणारा समतेचा विचार जो विद्रोहीशींना सुद्धा अंगीकारलेला आहे, जो पुढे घेऊन जायचा, हा वारकरी परंपरेचा समतेचा विचार पुढे जाणारं घेऊन जाणारं वारी समतेचे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचवावं, आपण सर्वांनी वाचावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रमुख पाहुणे अध्यक्ष आणि लोकांच्या कार्यक्रम संपवण्यापूर्वी कॉम्रेड धनाजी गुरु यांच्याकडे जाऊ इच्छितो. त्यांची काहीतरी सूचना. नाही, ज्या निमित्तानं आज पुस्तक प्रकाशन झालं त्या साथी विजय मांडके यांच्या मातोश्री, खरं तर आमच्या सगळ्यांच्या मावशी होत्या, त्यांना बडवे हटाव आंदोलनामध्ये भयंकर इंटरेस्ट होता. म्हणजे ज्या ज्या वेळी त्या भेटल्या त्या प्रत्येक वेळेला त्या बडवे हटाव आंदोलनाचंच बोलायच्या. म्हणजे हे मी मगाशी बोलताना सुरुवात त्या मुद्द्यानं करायची म्हटलं, पण टेक्निकली जरासं अडचण आल्यामुळे मी थांबलो. खरं तर आपण सगळ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मावशींना आदरांजली वाहूया आणि त्या ज्या अपेक्षा ठेवत होत्या बडवे हटाव आंदोलनाची, त्या कसं पुढं जाईल आणि पुढे कसं करता येईल हे या निमित्तानं आपण सगळेजण मिळून बांधिलकी घेऊया. हीच साथी विजय मांडके यांच्याच मातोश्री नाही तर आमच्या सगळ्यांच्या मावशींना पण आपण सगळेजण मिळून संघटनेच्या चळवळीच्या वतीनं आदरांजली देऊया, एवढाच माझा मुद्दा होता. पुस्तक सुद्धा मांडके सरांनी त्यांच्या आईलाच समर्पित केलेलं आहे, अर्पण केलेलं, आई आणि वडील त्यांनी स्वतः आता संपवावं. चालेल, ठीक आहे. आता संपवायला काय हरकत नाही. नक्कीच आपण सगळ्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचून मिळून वाचावं आणि विद्रोही विचारधारा, समतेची विचारधारा वारकरी सरांची समतेची विचारधारा पोहोचवावी. सर्वांचे आभार, धन्यवाद. विद्रोही चला.